अबबबबबब काय खेकडा म्हणायचा का काय ह्यो कसल्या नांग्या आहे त्या बघा त्याच्या आणि धरलाय कसा बघा त्याला जाम एकदम. कुठे जायला लागतं? शेतकरी खाद्य संस्कृतीचे थेट शेतातून दर्शन घडवणारे एकमेव चॅनल गावाकडची चूक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. पळून जाणार नाही. काळा कसला मोठाच्या मोठा. सगळ्यात मोठा गावला तुम्हाला. धरा काढत नाही धरा घेऊन आमच्याकडचा जो खेकडा आहे का नाही तो गोड्या पाण्यातला खेकडा आहे. आणि गोड्या पाण्यातला खेकडा असल्यामुळं बघा काळा किट्ट असतो तो. आणि काळा किट्ट असल्यामुळं का नाही त्याच्यामध्ये मेदाचं प्रमाण हे जास्त असतंय. आणि खायला सगळ्यात उत्कृष्ट कुठला असेल तर तो खेकडा. हे आता आपण आणलाय खेकडा. आता हे व्यवस्थित आपण साफ करून घेणार आहे. बघा त्याची हे जे पाय आहे ती का नाही ती पाय मोडून काढायचं. नांग्या तर अगोदरच काढलेल्या होत्या तर त्या नांग्या आपण वेगळ्या ठेवायच्या. पाय वेगळं कापून त्याचं वेगळं काढायचं. आणि जिवंत एकदम ताजा खेकडा असल्यामुळे ह्याची चव लय भारी लागते बघा. एकदम कठीण असते पण एकदम झकास लागतं बघा खायला. चला लवकर आता हे साफ करून घेऊया. ए बाबा तू कुठं चालला थांब जाऊ नको थांब थांब. ही पेटी आहे बघा ही अशी उघडायची. त्याच्यामधला मेंदू काढून घ्यायचा आणि त्याच्यात ज्या गाठी असते त्या का नाही त्या गाठी आपण व्यवस्थित काढून एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं. जेणेकरून बघा कालवणात त्या अजिबात कडू लागणार नाही. धुवून घेतलं होतंच आपण पण तरी पण एकदा आपण हे पाण्यात काढून घेणार आहोत. तर हे आता पाण्यातनं काढून घेतलं आणि हे आता हे बारीक असं कुटून घ्यायचं. म्हणजे यातल्या ज्या ह्या नांग्या आहेत ह्या नांग्या आपण डायरेक्ट त्या शिजवण्याच्या ह्याच्यामध्ये टाकणार आहे. पण ह्या ज्या आहेत म्हणजे ह्या पेट्या आणि हे बाकीच्या पायाचा हा जो भाग आहे हे आपण बारीक असं कुटून घेणार आहोत आणि त्याची कढी करणार आहोत. तर हे आता आपण बारीक करून घ्यायचं. हे ह्यातला काही भाग घेतो अगोदर आणि हे बारीक करून घ्यायचं. ज्याप्रमाणे आपण मसाला कुटतो त्याप्रमाणेच हे बारीक करून घ्यायचं. खरं तर ह्याच्यामधला जो स्नायूचा ह्याचा भाग आहे तो भाग आपल्याला म्हणजे नेहमी आपण मांस मच्छी खातो त्याच्यामध्ये कसा तो पीसचा भाग तसा काय पिसाचा हा काय भाग नसतो. त्याच्यामुळे हा सरसकट आपण बारीक करायचा. वरची कवच वगैरे ह्याच्यासह ते बारीक होतं. आणि जरी तसं झालं तरी ज्या वेळेला आपण हे पाण्यात टाकून गाळून घेतो त्यावेळेला तो कठीण भाग आहे तो निघून जातो. त्याच्यामुळं तसाही काही अडचण येत नाही. म्हणजे खेकड्याची कढी करण्याच्या अनेक पद्धती आहेत पण त्यातील हे कढी नावाचा जो प्रकार आहे तो आपण करणार. आणि हीच खरी तर एक वेगळेपण आहे त्याच्यात म्हणून आपण करायचं. दगडी खलबत्ता असल्यामुळं हे चांगलं व्यवस्थित बारीक होतंय. आणि हे आता आपण काढून घेतोय अशा प्रकारे. तर असं करत आपण हे सगळं जे आहे हे बारीक कुटून घ्यायचं. तर हे पाणी टाकून त्यातला जो कठीण भाग आहे तो परत एकदा काढायचा
आणि बारीक परत एकदा कुटून घ्यायचा. त्यासाठी आता पाणी ओतलं आपण आणि त्यातला जो कठीण भाग आहे तो आपण परत एकदा ह्यातून काढणार आहोत. म्हणजे त्यातला जो अर्क आहे तो सगळा अर्क ह्या पाण्यात उतरतो आणि तो आपल्याला कढीला वापरता येतो. हे पहा, अजूनसुद्धा ह्याच्यामध्ये कठीण भाग आहे, काही न बारीक झालेला पण भाग आहे, तो आपण असा खलबत्त्यात घेणार आहे आणि हे परत एकदा कुटून घेणार आहे आपण. म्हणजे अजून बारीक होतो, म्हणजे ह्याच्यातला अजून काय थोडाफार जो काय भाग राहिलेला आहे तो सुद्धा ह्या पाण्यात परत उतरणार. कढी करण्याची ही अशीच पद्धत आहे बघा. सगळा खेकडा हा कढीमध्ये पण टाकला जातो, तसंही करता येतं, किंवा हे असं बारीक कुटून सुद्धा करता येतं. जो नांगीचा जो भाग आहे तो आपण त्या ह्याच्यात टाकणार आहे. शिवाय आपण मस्तपैकी आरावर सुद्धा भाजून त्या नांग्या हे करणार आहे. हे बघा, हे असं कुटून घेतलं, चांगलं बारीक होऊ द्यायचं, जेणेकरून त्यातला पूर्ण अर्क उतरत. हो, चूल पेटवतो, पातेलं घेऊन या. हां, बरं झालं. चूल पेटवतो, तोपर्यंत बाकीची जरा तयारी कर. आज वारं लय सुटलंय. तर खेकड्याची कढी करायची आहे. त्याच्यासाठी बघा, मगाशी हे चेचून घेतलेलं खेकडं जे होतं ते चेचून घेतलं, त्याचा हे अर्क काढून घेतलेला आहे. ज्याप्रमाणे ताकाची कढी असती तसा त्याचा अर्क निघलेला आहे. हे वाटण घेतलेलं आहे मसाल्याचं. पुन्हा इथं कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी आणि चवीपुरता त्याच्यात आपण मटण मसाला असतो तो त्याच्यात मिसळलेला आहे. जरा मागणं मीठ घेणार आहे, पण ते मागणं टाकणार आहे. आणि ह्या खेकड्याच्या नांग्या आता ह्यासाठी काय केलं आपण बघा, ह्या जरा चेचून घेतल्या त्या, म्हणजे नुसत्या दुखवून घेतल्या त्या. ह्या आपण कढीमध्ये टाकणार आहे पातेल्यात, त्याच्यासाठी ह्या दुखवून घेतलेल्या आहेत. आणि ज्या आरावर भाजणार आहे आपण, त्या आरावर भाजणाऱ्या ज्या ह्या नांग्या आहेत त्या आपण मात्र दुखवलेल्या नाही, त्या तशाच्या तशा येत्या. तर आपण सुरुवात करणार आहे. अगोदर पातेलं आपलं गरम जरा झालं की तेल वाटणार आणि सुरुवात करणार. तर ह्याच्यात तेल टाकतोय पहिल्यांदा. तेल टाकलं, आता तेल जरा गरम होऊन द्यायचं आणि त्याच्यात ह्यो मसाला टाकायचा. जरा गरम झालंय का बघू. नाही, एवढ्यात नाही होणार. तर तेल तापलेलं आहे चांगलं, त्यात आपण ह्यो मसाला टाकणार आहे. आता या तापलेल्या तेलात जे खेकड्याचा जो मेंदूचा भाग काळा होता
तो मेंदूचा भाग तो आपण ह्याच्यात टाकणार आहे. हे बघा असा दिसतोय. आता हे तेल तापलं म्हणजे मसाला चटणी ते तापलेला आहे. आता हे टाकतोय. हे तेलात परतून घ्यायचं म्हणजे काय कालवणाला एक बघा वेगळीच चव येत्या असं. आता आपण मसाला ह्याच्यात टाकणार आहे. मसाला आपण नेहमी काय करतो बघा, जो वाटण मसाला आहे त्याच्यात कांदा लसूण मसाला आणि वाटण मसाला एकत्र टाकतो. पण ह्याच्यात आपण वेगळं जरा केलंय बघा. ह्याच्यात आपण खेकड्याचा मेंदू टाकलाय पहिल्यांदा. त्यामुळं मेंदूचाच फोडणीलाच बघा मेंदू बसल्यामुळं ह्याची चव एक न्यारीच असते. आता चांगलं भाजू द्यायचं. खमंग असा त्याचा सुगंध आला की त्याच्यामध्ये अर्क टाकायचा. खेकड्याचा जो आपण चिचून केलेला अर्क आहे तो टाकायचा. तर मसाल्याला तेल बघा हे असं थोडंसं बाहेर पसरल्यासारखं होतंय म्हणजे हे मसाला त्या मेंदू सकट चांगला भाजलेला आहे. त्याच्यामुळे आता काय करूया आपण जे अर्क आहे तो अर्क वतूया ह्याच्यात. आता हे बारीक चिचून घेतलेलं असते त्यामुळे काही वेळेला खाली गाळ असतो. तर तो गाळ जो आहे का नाही तो गाळ मात्र काय आपण टाकायचा नाही बरं का. नाहीतर ते कालवणात आपल्याला बारीक खर लागती. तर तसं नाही होऊ द्यायचं. आणि हे थोडंसं आपण हलवून घेऊया. हा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा ह्याच्यात. कसं आहे हे कडी प्रकारे आपण खेकड्याचं कालवण करतोय त्याच्यामुळं आपल्याला जेवढं पाहिजे त्या प्रमाणात पाणी. आता मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे ह्याच्यात. काय करायचं असतंय ह्याला उकळी फुटू द्यायची नसते. म्हणजे ज्याप्रमाणे आपण कालवण शिजल्यानंतर उकळी फुटते तशी उकळी ह्याला फुटू द्यायची नाही. जर उकळी फुटली तर तुमची कढी फुटलीच म्हणून समजा. हा पण उकळी याच्या अगोदर ज्या मगाशी आपण ह्या ज्या नांग्या आहेत ज्या आपण चिचून घेतलेल्या ह्या नांग्या आहेत ह्या नांग्या आपण आता ह्याच्यात टाकणार आहे. नेहमी मीठ आपण अगोदर टाकत असतो पण ह्याच्यामध्ये मीठ हे मागणंच टाकायचं. उकळी फुटू द्यायची नाही त्यामुळे हे थोडं थोडं अधूनमधून हलवत राहायचं. नांग्या ज्या आहेत त्या आपण दोन प्रकारे करतोय. मगाशी टाकल्या त्या कालवणात आता ह्या आपण जाळात टाकणार आहे. चांगल्या खरपूस भाजून घेतो. आणि वरचा हलवत राहूया जरा. हे पा याच्यातनं आवाज यायला लागला फसफस फसफस. याचा अर्थ ते भाजायला लागले चांगलं. हे भाजायला काही जास्त वेळ लागत नाही बरं का. हे वाजायचं बंद झालंय शिवाय हे फुटल्याला पण दिसतंय बघा. त्यामुळे ह्याचा अर्थ हे आरात चांगलं खरपूस भाजलेला आहे. बाहेर काढूया. ही नांगी आपण बघा फोडून घेतली नाही चिचून घेतली नाही कारण ही जाळात आरावरच ती फुटली त्याच्यामुळं आपण नाहीतर मग आरात टाकलं की ते कराबतं म्हणून आपण काही फोडून घेतलं नाही. चला त्याच्यात हा उकळी येऊ दिलेली नाही पण आता जरा घट्टपणा आलाय. हे जवळपास उकळी फुटण्याच्या
परिस्थितीत आलंय म्हणजे हे तयार झालंय बघा. चांगली लिंबू लागली ती या झाडाला. काढूयाच बघा, 2 तोडली मी. हा, ताज लिंबू खायला घेऊया. भाकरी ठेव आणि थांब की जरा. मग मी घालते. थांब बोल नको. हे आमचं का नाही गावाकडचं बेस्टपैकी साधं जेवण रानातलं आहे. नांगीतला मगज अतिशय भारी आणि तो पौष्टिक असतो. अगदी यात जास्त कॅल्शियम असतं.